Hello dear students, today we are going to start Upon Westminster Bridge. It is poem, okay, and this poem written by William Wordsworth. He was the most famous poet, okay. First of all, I would like to tell you some information about him. Okay, let's start. William Wordsworth, born on April 7, 1770, was a major English romantic poet who was an honored poet laureate of the United Kingdom in the court of Queen Victoria from 1843 until his death on 23 एप्रिल 1850. बघा त्यांचा जन्म हा कधी झाला 7 एप्रिलला आणि 1770 मध्ये. ओके, यांचा जन्म झाला आणि ते एक रोमॅन्टिक पोएट होते म्हणून त्यांना बघा एक खूप साऱ्या इतक्या सुंदर रोमॅन्टिक पोएट लिहिले आणि त्यांना एक नेचर पोएट म्हणून ओळखले कारण त्यांच्या भरपूरशा अशा पोएम आहेत त्या नेचरवर नेचर हे त्यांचं टॉपिक असायचं पोएमचं. बघा त्यामुळे त्यांना ऑनर पोएट लॉरेट म्हणून त्यांना ऑनर केलं गेलं. कुठे? युनायटेड किंगडम इन द कोर्ट ऑफ द क्वीन विक्टोरिया इथे. कुठपासनं बघा फ्रॉम 1843 अंटिल हिज डेट, त्यांच्या डेट पर्यंत. कधी? 23 एप्रिल 1850 पर्यंत. ओके, ही इज अ लीडिंग इंग्लिश नेचर पोएट. बघा मी म्हटलं होतं आणि त्यांना एक जग प्रसिद्ध म्हणून नेचर पोएट म्हणून ओळखल्या जाते. ते खूप असे फेमस आहे नेचर पोएट म्हणून. कोण? विलियम वर्ड्सवर्थ. नंतर लिटरेचरमध्ये वर्ड्सवर्थच्या भरपूर पोएम्स आहे आणि त्या नेचर म्हणून रोमॅन्टिक पोएट्स म्हणून ओळखल्या जात होते. ओके, हिज कलेक्शन ऑफ पोएट्री लिरिकल बॅलॅड इज considered as the central work of romantic literary theory. The poem upon Westminster Bridge is one of the best example of his romantic poem. आणि बघा त्यांचं नैसर्गिक प्रेम कसं होतं हा आपल्याला वेस्टमिन्स्टर ब्रिज या पोएम मधून हे एक एक्झाम्पल आहे. ते आपल्याला रोमॅन्टिक पोएटचं मिळतं. जसं त्यांच्या पोएम लिरिक बलाड असं म्हणजे एखादी छोटीशी स्टोरी सांगून जायचे त्यांच्या पोएम. ओके, आणि सेंट्रल वर्क असायचं त्यांचं ते. आणि त्यांचं जे बेस्ट रोमॅन्टिक पोएमचं जे बेस्ट एक्झाम्पल कुठे मिळते तर हा पोएम अपॉन वेस्टमिन्स्टर ब्रिजमध्ये. आणि बघा आता हे काय आहे अपॉन वेस्टमिन्स्टर ब्रिज. अपॉन म्हणजे वरती. ओके, वरून जे काही आहे ते. वेस्टमिन्स्टर ब्रिज हे एक लंडनमधील थेम्स या नदीवर बांधलेलं ब्रिज आहे, पूल आहे. ओके, ब्रिज म्हणजे माहिती आहे तुम्हाला पूल असते ते वरती असते ते पुलाच्या नदीच्या वरती जे ब्रिज बांधलेलं असतं ते नाव आहे इथे वेस्टमिन्स्टर ब्रिज. आणि लंडनमधली तुमचं थेम्स ही नदी आहे ते फेमस हे वेस्टमिन्स्टर ब्रिज आहे. ओके, तिथलं वर्णन केलं आहे लेखकाने, सॉरी पोएटनी, कवीनी. ओके, बघा अपॉन वेस्टमिन्स्टर ब्रिज इज अ पेट्रेशन sonnet in which William Wordsworth described the beauty of the bridge as seen at down from the Westminster Bridge. त्यांनी वेस्टमिन्स्टर ब्रिज आहे हे आहे त्यांचं डॉन मीन्स पहाटेला त्याचं दृश्य कसं दिसते, किती सुंदर दृश्य दिसते याचं यामध्ये वर्णन केलेलं आहे. ओके, डिस्क्राईब लंडनचे जे वेस्टमिन्स्टर ब्रिज आहे, लंडनमध्ये जी थेम्स नदी आहे त्याच्यावरती जे ब्रिज आहे त्या ब्रिजचं नाव आहे वेस्टमिन्स्टर ब्रिज. ओके, आणि त्यावरनं अपॉन कशा पद्धतीचं त्या सिटीचं लंडन सिटीचं दृश्य दिसत आहे त्याचं इथे कवीनी वर्णन केलं. ओके, वर्ड्सवर्थनी इथे वर्णन केलं म्हणजे नेचरचं डिस्क्रिप्शन केलं आहे. बघा
the then world had to still experience the industrial revolution, the poet was enthralled by the panoramic landscape, beauty, calm and quiet नेचर बिफोर हिम. आणि त्यांनी असं एवढं सुंदर वर्ल्डचं जे नेहमी काय असतं पोल्युशन असतं पण ते म्हणून राहिले की एवढं सुंदर जे ब्युटी आहे लँडस्केपची ब्युटी आहे शांतता काम आहे आणि क्विट नेचर एकदम शांत असं नेचर यापूर्वी त्यांनी कधीही बघितलं नव्हतं ते सांगून राहिले. दिस पोएम वॉज फर्स्ट पब्लिश इन कलेक्शन ऑफ पोएम्स इन द 2 volumes in 1807. बघा इथे काय म्हटलंय की ही पोएम आहे ती कुठे पब्लिश झाली आधी कलेक्शन ऑफ पोएम्स मधली ते इन 2 volume मध्ये कधी तर 1807 मध्ये. ओके आता इथे एक तुम्हाला थीम माहीत झालेली आहे की वर्ड्सवर्थ हे पोएम आहे त्यांनी आपला स्वतःचा एक्सपिरियन्स सांगितलं की त्यांनी जेव्हा पहाटे पहाटे ते ब्रिजवर जाऊन उभे राहिले ओके तेव्हा त्यांना तिथचं दृश्य ब्रिज कुठलं होतं लंडनचं ओके लंडनची जी थेम्स नदी आहे त्या थेम्स नदीच्या वरती जे ब्रिज आहे त्या ब्रिजचं नाव आहे वेस्टमिन्स्टर ब्रिज ओके तिथे उभे होते आणि तिथे उभे राहून त्यांनी जे दृश्य जे निसर्गाचं जे सौंदर्य आहे पहाटेचं जे सौंदर्य होतं ते त्यांनी डिस्क्राईब केलं आहे ओके ही एक थीम तुम्हाला माहिती झाली असेल बघूया कशा पद्धतीने त्यांनी डिस्क्राईब केलं तर लेट्स स्टार्ट अपॉन वेस्टमिन्स्टर ब्रिज ओके Earth has not anything to show more fair, dull would he beat of soul who could pass by. बघा इथे आपल्याला खूप सारे पार्ट्स ऑफ स्पीच बघायला मिळतं जसं पर्सोनिफिकेशन हायपरबोल अँड इन्व्हर्शन हे तुम्हाला मी प्रत्येक ठिकाणी सांगत जाईल आणि इथे बघा आपण आधी बघितलं तर पेट्रोशन सोनेट म्हणजे याचा अर्थ असं होतं की ज्या पोएम 14 लाईनच्या असतात ओके आपण याआधी बघितलं होतं 14 लाईनच्या ज्या पोएम्स असतात त्यांना पेट्रोशन सोनेट म्हटल्या जाते म्हणजे ओके ॲक्टिवेट असते ते 8 लाईनचे असते आणि सेसेट असते ते 6 लाईनचे असते. आता आपण आधी 8 लाईन्स काय आहे त्या बघून घेऊ नंतर 6 लाईनचे बघू त्याला पेट्रोफेट सोनेट म्हटले जाते ओके मेन इम्पॉर्टंट पॉइंट आहे याच्यामध्ये की ज्या 14 लाईनच्या जी पोएम्स ही वर्ड्सवर्थनी इथे आपल्याला शेअर केली आहे बघूया आता आणि याचं जे रायमिंग्स आहे नाहीतर तुम्ही फेअर विअर असं बेअर असं लिहून घ्याल पण ते नाही आहे याचं ए बी बी ए ओके आणि त्याचं सुद्धा तसंच आहे ए बी बी ए ओके आणि ज्या आधीच्या लाईन आहे ए बी बी ए सेकंड जी नंतरच्या 4 लाईन आहे त्याचं पण ए बी बी ए ओके कारण बेअरचं एअर सोबत होतं आणि ज्या शेवटच्या 6 लाईन आहे त्याचं सी डी सी होतं नंतर डी सी डी असं होतं ओके ते मी तुम्हाला सेंड करेल ओके लेट्स स्टार्ट पोएमचा अर्थ काय होते बघूया मी आणि प्रत्येक लाईनचं मी तुम्हाला काही लाईनचं सांगेल इथं पार्ट्स ऑफ स्पीच काय होतं ओके लेट्स स्टार्ट Earth has not anything to show more fair, dull would he beat of soul who could pass by. आणि इथे काय होतं बघा अर्थ ही इथे सांगितलं की अर्थपेक्षा दुसरं काही सुंदर नाही एवढं अर्थमध्ये असं दुसरं काही सुंदर बघण्याजोगतं नाही म्हणजे एकदम हायपरबोल केला इथं स्पॉट ऑफ स्पीच काय आणि एक पर्सोनिफिकेशन पण म्हटलं इथं अर्थचं एक अर्थला एक सुंदर असं बोलकं दिलाय जेव्हा पर्सोनिफिकेशन म्हणजे एखाद्या निर्जीव वस्तूला आपण सजीव बनवतो ते पर्सोनिफिकेशन बनतं ओके डल वूड
ही बी ऑफ सॉल हू कुड पास बाय. आणि इथे म्हटलंय धरतीवर जे अर्थवर दुसरं काही सुंदर बघण्याजोगतं नाही, पण अशा ठिकाणी मोर फेअर म्हणजे सो ब्युटिफुल. ओके, मोर ब्युटिफुल. ओके, धरतीवर असं दुसरं कोणतंही बघण्याजोगतं नाही तेवढं. असं जर कोणी डल व्यक्ती असेल तोच, डल मीन्स इनसेन्सिटिव्ह. ओके, म्हणजे कुठलं सेन्सिटिव्ह व्यक्ती नाही, म्हणजे डल, त्याला म्हणजे त्याविषयी म्हणजे स्टोन हार्ट पण म्हणू शकतो आपण, किंवा इनसेन्सिटिव्ह. ज्या व्यक्तीला काही फील होत नसेल तशा व्यक्तीलाच तसाच फील होत नसेल, म्हणजे इनसेन्सिटिव्ह सोलचा असेल, म्हणजे इनसेन्सिटिव्ह आत्म्याचा असतो बघा, कुठल्या चांगल्या गोष्टी त्यांना आवडत नसेल, असाच व्यक्ती इथून पास बाय होऊ शकतो किंवा दुर्लक्ष करून तिथून चालला जातो, हे सांगितलंय. अ साइट टू साइट सो टचिंग इन इट्स मॅजेस्टी दिस सिटी नाव डॉट लाईक अ गारमेंट वेअर. आणि इथे काय म्हणलं, अ साइट सो टचिंग म्हटलं तर सो इमोशनली फिलिंग. ओके, हे जे साइट आहे, साइट म्हणजे दृश्य आहे, ते एवढे सुंदर आहे. मॅजेस्टी मीन्स मॅग्निफिशन्स, म्हणजे आपण म्हणूया इंटरेस्टिंग, सो ब्युटिफुल, म्हणजे एक जे दृश्य आहे ते सांगून राहिले, जे पहाटेचं जे दृश्य सांगून राहिले. धरतीवर एवढं सुंदर दृश्य असू शकत नाही, आणि एखादं म्हणजे इनसेन्सिटिव्ह व्यक्ती असेल तोच दुर्लक्ष करून तिथून जाऊ शकतो असं म्हटलं. आणि तिसऱ्या लाईनमध्ये म्हटलं की खूप टचिंग, म्हणजे जे दृश्य आहे एकदम टच करतो, हार्टला टच करतो, आणि खूप इंटरेस्टिंग, इम्प्रेसिव्ह. मॅजेस्टिक म्हटलं तर सो इम्प्रेसिव्ह. ओके, खूप असं इम्प्रेसिव्ह असं तिचं दृश्य आहे. दिस सिटी नाव डॉट लाईक अ गारमेंट विअर. आणि ह्या सिटीने काय ओढलेलं आहे, एक सुंदर असं वस्त्र ओढलेलं आहे. जसं एखादं इथे बघा, दिस सिटी नाव डॉट लाईक अ गारमेंट विअर, हे एक काय पर्सोनिफिकेशन. सिटी कधी कपडे घालतं का? नाही, पण एखाद्या सिटीला एक जिवंत केलं, म्हणजे एक मानवाचं दर्शन दिलंय. मानव एक पर्सनच एक कपडे घालत असतो, पण तिथे म्हणून एक पर्सनिफिकेशनची ही लाईन असते, लाईन बनलेली आहे. दिस सिटी नाव डॉट लाईक अ गारमेंट विअर. ह्या सिटीने काय सुंदर असे कपडे ओढलेले, नटलेलं शहर अशा पद्धतीने दिसून राहिलं. कोणतं सिटीचं सांगितलंय? लंडन सिटीचं. लंडन सिटीबद्दल ते सांगून राहिले, कारण ते लंडन सिटीच्या थेम्स नदीच्या ब्रिजवर ते उभे आहे. कुठलं ब्रिज? वेस्टमिन्स्टर ब्रिज. ओके, ते सांगून राहिले की या सिटीने सुंदर असे वस्त्र परिधान केलेले आहे. जसं बघा, नवरीने एखादं सुंदर कपडे घातलं तर खूप सुंदर दिसते एखाद्या मुलीनी, तशा पद्धतीने या सिटीने एक सुंदर असे कपडे परिधान केलेले आहे, त्याच्यामुळे ही सिटी ही खूप सुंदर दिसत आहे. बघा, द ब्युटी ऑफ द मॉर्निंग सायलेंट बेअर. आणि जी सकाळ आहे, सकाळची जी ब्युटी आहे खूपच अशी सायलेंट आहे. सायलेंट का बरं? का बघा, पहाटेला तुम्ही कुठेही जा, खूप सायलेंट असतं. बेअर म्हणजे आपण अलोन म्हणूया, कुठलेही व्यक्ती, देर आर नो पर्सन. ओके, नो बडी, तिथे कुठलंही व्यक्ती नाही आहे. बेअर म्हणजे देर आर नो बडी किंवा नो वन देअर. ओके, तिथे कुठलाही व्यक्ती नाही, सायलेंट आहे. म्हणजे इथे सांगण्याचा अर्थ हा आहे की पहाटेला कोणीच तिथे दिसत नाही, कोणी, एकदम शांतता आहे. बेअर म्हणजे आपण सायलेंट म्हणूया, शांतता, अलोन आहे, तिथे कोणीच नाही आपण तिथे म्हणूया, किंवा कुठलाही व्यक्ती नाही तिथे. ओके, म्हणजे ती पहाटेचं जे दृश्य आहे, जे सकाळचं जे सुंदरता एकदम सायलेंटली दिसून राहिली, खूप सायलेंट दिसून राहिला, आणि खूप सकाळ हे खूप सुंदर दिसून राहिली. शीप, टावर्स, थोम्स, थिएटर्स अँड टेम्पल्स लाय ओपन अंडर द फील्ड टू द स्काय. आणि जे शिप्स आहे, शिप म्हणजे जे जहाज, टावर्स असते जे तिथे असेल,
टोम्स म्हणजे जे घुमर असते, जे मंदिरावरचं घुमट म्हणू आपण, ठीक आहे. थिएटर्स म्हणजे माहितीच आहे तुम्हाला, जे फिल्मचं जे टॉकीज असतात त्याला म्हटलं जाते. आणि टेम्पल्स म्हणजे माहिती असेल, काय म्हणतो आपण, मंदिर. ओके, ते इतके सुंदर इतके शायनिंग करून राहिले, खूप छान दिसून राहिले. पहाटे ते सांगून राहिले, ओपन अनटू द फील्ड अँड टू द स्काय मधून जे आकाशामधनं ते एकदम चमकून राहिले. आकाशात एवढं सुंदर असं दृश्य कधीच बघितलं नाही ते सांगून राहिले. कुणाचं? शिप, टावर, टोम्स, थिएटर्स अँड टेम्पल, हे इतकं चमचमून राहिलं, एकदम शायनिंग होऊन राहिलं ते सांगून राहिले, एकदम लखलखीत होऊन राहिलं. ठीक आहे. बघा इथे, ऑल ब्राईट ग्लिटरिंग इन द स्मोकलेस एअर. स्मोकलेस एअर म्हणजे पोल्युशन नाही आहे तिथे, म्हणजे शुद्ध अशी हवा आहे तिथे, कुठलंही पोल्युशन नाही त्या ठिकाणी. एकदम ह्या सर्व गोष्टी आहेत, शिप, टावर, टोम्स, थिएटर्स, टेम्पल, ह्या सर्व ऑल ब्राईट अँड ग्लिटरिंग, सर्व हा चमकून राहिल्या आणि लखलखीत होऊन राहिल्या, एकदम चकचकीत. जे जसं सूर्याचं सोनेरी किरण पडतं त्याच्यामध्ये खूप सारं असं चमकून राहिलं हे सांगत आहे. म्हणजे एक निसर्गाचं सौंदर्य इथे डिस्क्राईब केलं आहे. ओके. नेवर डिड सन मोर ब्युटिफुली स्टीप. आणि जे बघा तिथं DOTH हे ॲक्च्युली इंग्लिशमध्ये आधी डज, आता आपण डज यूज करतो पण आधी ते डॉट यूज करायचे. ओके, इंग्लिशमध्ये ते डज आहे ॲक्च्युली, बघा साईडला दिलेला आहे, ते इंग्लिशमध्ये आधी डॉट यूज करायचे, तो शब्द त्यांनी यूज केला आहे, पण ते आता आपण डज म्हणून त्याचा अर्थ काढूया. ओके, समजूया. आता बघा, हा 8 लाईनी झालेल्या आहे, म्हणजे ऑक्टेव्ह झाले आहे. आता आपण काय बघूया, सेट. ओके, म्हणजे 6 लाईनीच्या ओळी बघूया. ओके. नेवर डिड सन मोर ब्युटिफुली स्टीप, म्हणजे सन हा एवढा सुंदर त्याचे किरण कधी बघितले नाही सांगत आहे. वर्ड फॉर इन हिज फर्स्ट स्प्लेंडर व्हॅली, रॉक्स और हिल. आणि त्याचे पहिले जे किरण आहे ते चमचम किरण कुठून येत आहे? व्हॅली म्हणजे व्हॅलीमधनं, रॉक दगडामधनं, अँड हिल्स म्हणजे पर्वतामधनं. बघा तुम्ही जे सूर्यकिरण जे नैसर्गिक चित्र काढतात तेव्हा हिल्स वगैरे काढतात, व्हॅली वगैरे काढतात, रॉक काढतात, दगड काढतात, त्यामधनं सूर्याचे जे किरण असतात ते इतके सुंदर असतात ते सांगून राहिले. त्यामधनं पहिल्यांदा नेव्हर फेल्ड आय काम सो डीप. आणि ते म्हणून राहिले जे हिल्समधून, रॉकमधून जे सूर्यकिरण पडून राहिले ते एवढे सुंदर मी कधीही बघितले नाही. बघा नेव्हर व्ही काढलेला आहे, तिथे इन्व्हर्शन हा पार्ट ऑफ स्पीच लागतं, कारण तिथे उलट जेव्हा इन्व्हर्शन पार्ट ऑफ स्पीच कधी लागतं, जेव्हा जे ग्रामरचं सेंटेन्स सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट असतं. ओके, पण इथे जेव्हा उलट असतं तेव्हा इन्व्हर्शन पार्ट ऑफ स्पीच लागते. ही लाईन आहे, नेव्हर सा आय सा नेव्हर हवं होतं ॲक्च्युली ग्रामरमध्ये, पण इथे लिहिलं आहे उलट, पण हे रॉंग नाही आहे, पण त्यांची एक इन्व्हर्शन दाखवायचं होतं त्यांना, म्हणून त्यांनी ही लाईन्स यूज केली आहे. नेव्हर सा नेव्हर फेल्ड अ काम सो डीप. एवढं शांतता मी आत्तापर्यंत कधीही पाहिली नाही, कधी बघितली नाही, असं वर्ड्सवर्थनी सांगितलंय. द रिव्हर ग्लिड ॲट हिज वन स्वीट विल. इथे विल बघा, WILL, विल म्हणजे इच्छा इथे अर्थ होतो. ओके, द रिव्हर ग्लिड ॲट हिज वन स्वीट विल. आणि हे सुद्धा लाईन काय आहे, आपण पर्सनिफिकेशन म्हणूया, कारण जेव्हा एखाद्या निर्जीव वस्तूला जेव्हा मानवाची जसे भावना दिल्या जाते, त्याला मानवाच्या भावना किंवा मानवाच्या वस्तू जेव्हा आपण त्याला लावल्या जातो तेव्हा पर्सनिफिकेशन पार्ट ऑफ स्पीच बनतं. जसं रिव्हरला विल दिली आहे, इच्छा दाखवली आहे, म्हणजे रिव्हर ही आपल्या इच्छेने शांतपणे वाहून राहिली
हे सांगत आहे. डिअर गॉड म्हणजे ही लाईन बघा, द रिव्हर ग्लीड ॲट द हिज अवर स्वीट विल, ती आपल्या शांत रिव्हर ही आपल्या इच्छेने शांतपणे वाहून राहिली, म्हणजे हे एक पर्सोनिफिकेशन लाईन झाली. ओके. डिअर गॉड व्हेरी हाऊसेस सीम asleep and all that mighty heart is lying still. बघा, डिअर गॉड देवाला म्हणताय, ए देवा, व्हेरी हाऊसेस सीम अस्लीप, ही घरे हे काय झोपलेली आहे. म्हणजे हे बघा, हे सुद्धा घर हे काय निर्जीव वस्तू आहे आणि झोपलेली आहे म्हटलं, म्हणजे ऍक्च्युअली ते घरातली लोके झोपलेली आहे म्हटलंय. कुठल्या लंडन मधल्या घरे झोपली आहे म्हटलं. इथं ही लाईन बघा, ही सुद्धा पर्सोनिफिकेशनचीच लाईन आहे. का पहिली रिव्हरची आणि हाऊसेसची ही सुद्धा पर्सोनिफिकेशनची लाईन आहे. आणि का बरं? कारण तिथे निर्जीव वस्तूला आपण सजीवपणा देतो तेव्हा पर्सोनिफिकेशन बनतं. म्हणजे इथे अस्लीप म्हटलंय, घरे ही झोपलेली आहे म्हटलंय. ए देवा, सर्व घरे ही काय आहे, खूप झोपलेली आहे. म्हणजे त्यांचा म्हणण्याचा तात्पर्य हे आहे की घरातले लोक हे काय झोपलेले आहे. अँड ऑल दॅट मायटी हार्ट इज लाईंग स्टील, आणि त्यांचे हृदय हे शांतपणे असे आपण म्हणूया जसं पहाटेची जशी साखर झोप असते, खूप अशी गोड अशी झोप असते, त्या झोप खूपच आपल्या आवडीची असते, तशा पद्धतीने ते लंडन मधील लोक हे शांत साखर झोपेत झोपलेले आहे, हे म्हणण्याचा तात्पर्य इथे. आणि बघा, द रिव्हर, द हाऊसेस ही काय पर्सोनिफिकेशनची लाईन आहे, हे लक्षात ठेवा. ओके. आणि इथे पोएटनी हेच सांगितलं की बघा, काय सांगितलं की धर्तीवर आता मी एक शॉर्टकटमध्ये पोएमची स्टोरी सांगते कशा पद्धतीचे काय आहे. तर मी आता लाईन बाय सांगितली, आता एक शॉर्टकट समरी सांगते पोएमची. ओके. इथे काय सांगितले की वर्ड्सवर्थनी बघा, सुरुवातीला काय म्हटलं की वर्ड्सवर्थ हे ब्रिजवर आलेले आहे. कुठल्या लंडनमध्ये एक थेम्स नदी आहे, तिथे एक ब्रिज आहे, त्या ब्रिजचं नाव काय, वेस्टमिन्स्टर ब्रिज. ओके. आणि तिथून अपॉन सिटी कशी दिसत आहे वरून, त्यांना सिटी कशा पद्धतीने त्याचं दृश्य दाखवलं आहे आपल्याला. ओके. तिथे ते म्हणून राहिले, धरतीवर एवढं सुंदर दृश्य असू शकत नाही, असाच एक इनसेन्सिटिव्ह व्यक्ती असेल, डल व्यक्ती, त्यांनीच ह्या दृश्याला इग्नोर केलं असेल, हे म्हटलं आहे तिथे. आणि हे दृश्य एकदम इम्प्रेसिव्ह आहे, खूप सुंदर आहे म्हटलं आहे. आणि ही सिटीने काय, हे लंडन सिटीने काय ओढलं आहे, एक सुंदर असं वस्त्र परिधान केलेलं आहे म्हटलं. आणि जी सकाळची जी शांतता, कामनेस आणि जे सायलेंट बेअर आहे, तिथे कुठले व्यक्ती नाही, ते सुंदर, इतकं सुंदर दिसून राहिलं. सकाळी हे फारच ब्युटीनेस दिसून राहिलं, हे सांगून राहिले. आणि नंतरचे जे शिप, टावर, डोम, थिएटर्स अँड टेम्पल्स हे सर्व काय ब्राईट होऊन राहिले, ग्लिटर होऊन राहिले. ग्लिटर म्हणजे लकलकीत, स्पार्कल होऊन राहिले, चमकून राहिले, सांगून राहिले. आणि त्यांनी म्हणून राहिले की असं एवढं सुंदर दृश्य मी आजपर्यंत कधीच बघितलं नाही. आणि ते म्हणून राहिले की तिथं एकदम स्मोकलेस एअर आहे. स्मोकलेस म्हणजे एअर म्हणजे शुद्ध हवा आहे, कुठलंही पोल्युशन नाही आहे, हे सांगत आहे ते. आणि ज्या व्हॅली, रॉक्स आणि हिल्स, पहाडावरून, दगडावरून, ज्या व्हॅलीवरून, नद्यावरून जे सूर्यकिरण ते पडून राहिले, अशा सुंदर जे त्याच्यामुळे ज्या बिल्डिंग्स आहेत त्या कशा लकलकीत चमकून राहिल्या, हे सर्व दृश्य असं दृश्य मी कधीच बघितलं नाही, असं सांगून राहिले ते. आणि जी नद्या आहेत त्या एकदम त्या आपल्या इच्छेने शांतपणे वाहून राहिल्या. आणि हे गॉडला म्हणून राहिले की जे घरातली लोक आहेत, घरे काय झोपले आहे आणि ते एकदम शांत साखर झोपेत झोपले आहे, कुठले लंडनमधील घरातील लोक. ओके. हे आता अशा पद्धतीची ही पोयम आहे. ओके. समजली असेल एकदा परत हा व्हिडिओ बघा. ओके. आणि पार्ट्स ऑफ स्पीच इथे भरपूर दिले आहे. द रिव्हर आणि द हाऊसेसची जी लाईन आहे ती पर्सोनिफिकेशनची आहे. आणि इन्व्हर्शनची जी लाईन आहे, नेव्हर सॉ आय, ही लाईन इन्व्हर्सेशनची आहे. ओके. बाय.